मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेत। जरांगेंबरोबर मराठा आंदोलकही मुंबईच्या दिशेने निघालेत। सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा निष्फळ ठरल्यावर जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ चर्चेला आलं तर तिथं चर्चा करायला थांबू असं जरांगेंनी म्हटलंय। थेट जाऊयात, सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, मनोज जरांगे आणि त्यांचा सगळा आंदोलकांचा ताफा आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय। सध्या हे सगळे आंदोलक जरांगेंसोबत नेमके कुठे आहेत आणि यापुढे सरकारी पातळीवरती आणि जरांगेंच्या बाजूने नेमकं काय काय घडणार आहे? नक्की आपण जर पाहिलं तर जरांगेंनी आता मुंबईच्या दिशेने जाण्याची भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। जरांगे आता वर्सोली या ठिकाणी असणाऱ्या टोल नाक्यावरती सध्या आलेले आहेत आणि लोणावळ्यातील नागरिकांच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात येतोय। जर आपण पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ते जरांगेंबरोबर आंतरवली या ठिकाणाहून चालत आलेले आहेत। लेझिम डान्स जो आहे तो या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळतोय। जरांगे सगळ्यांना हात करतायत, सगळ्यांना चालण्याच्या सूचनाही देताना पाहायला मिळतात। मात्र शिष्टमंडळाबरोबरची चर्चा झाली ती निष्फळ ठरली आणि पुढे जाण्याची भूमिका जरांगेंनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये जेव्हा मोर्चा येईल त्यावेळेस शासनाच्या वतीनं शिष्टमंडळ त्यांना भेटायला येईल आणि या भेटीनंतर काही सकारात्मक जर चर्चा घडणार असेल तर मोर्चा थांबवला जाईल, अन्यथा उपोषणाला बसण्याची भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे। आता जर पाहिलं तर आपण एक मोठा बोर्ड जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे। मराठा आरक्षण, पायदिंडी, जेव्हा मराठा एकत्र येतो तेव्हा इतिहास घडतो, असं स्वागत जे आहे ते जरांगे पाटलांचं या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या लांब रांगा ज्या आहेत त्या गाड्यांच्या लागलेल्या पाहायला मिळतात। मी कॅमेरामॅन विकीला सांगेल की त्यांनी समोरून 5 ते 6 किलोमीटरची लाईन जी आहे गाड्यांची या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढीच लाईन याच्या मागेही आपल्याला पाहायला मिळते। अनेक लोक गाड्यांच्या टपावरती बसून आंदोलनाच्या भूमिकेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात, मुंबईच्या दिशेने येताना पाहायला मिळतात आणि सर्वांचा उद्देश आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं। त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि जरांगे पाटील हे म्हणतात की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। मात्र आझाद मैदानावरती आंदोलनाच्या भूमिकेवरती जरांगे पाटील ठाम आहेत। मुंबई पोलीस काय निर्णय घेतात तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव आता मुंबईच्या दिशेने आगेकूच करतात। जर आपण पाहिलं तर एक्सप्रेस वेने न येता जुन्या हायवेनी मुंबईमध्ये हे सर्व दाखल होतील। पनवेल नंतर नवी मुंबई, वाशी असा हा सगळा टप्पा असेल आणि त्यानंतर जरांगे पाटील काय संबोधित करतात हेही पाहणं महत्त्वाचं। निश्चित तेव्हा जरांगे पाटील अजून नेमकं काय बोलतात हे बघावं लागेल। सरकारी पातळीवरती पुन्हा चर्चेची एक फेरी पार पडते का हे देखील बघावं लागणार आहे।